अर्जुनाने पितामह भीष्मांच्या अंगावरती जी काही बाणांची झाडी लावली, आता पितामह भीष्म जगतायत का मरतायत अशी परिस्थिती होती. पण सूर्यनारायणाची कृपाच त्या दिवशी म्हणावी लागेल, म्हणून सूर्य अस्ताला गेला आणि पितामह भीष्म वाचले. आणि पांडवांच्या शिबिकेमध्ये एकाएकी आनंदाचं वातावरण. पण ह्याच्या उलट कौरवांच्या शिबिकेमध्ये, कौरवांच्या शिबिरामध्ये अत्यंत धीर गंभीर, चिंताजनक आणि दुःखाचं वातावरण. कारण गंमतच अशी झालेली होती, कौरव 100 50च्या अधिक 100 हे भीमाने एकट्याने यमसदनाला पाठवलेले होते. त्याची प्रतिज्ञाच तशी होती. आणि आपले सरसेनापती, प्रधान सेनापती म्हणून घेणारे पितामह भीष्म एकाही पांडवाला काही करू शकत नाही. आणि यामुळे चिंताजनक असलेली 4 चौकडी, कुठली चौकडी इथनं सांगता येत नाही, अशी चौकडी चर्चेला बसली होती. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चवथा दुर्योधन म्हणती कवण्या मिसे करोन पांडुनंदन जिंकावे. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चवथा दुर्योधन या 4 लोकांची सभा ऐत्या वेळेला भरली. एका गुप्त ठिकाणी, एका गुप्त शिबिकेमध्ये हे 4 जण जमलेले आहेत आणि दुर्योधनाने विषय छेडला. आज युद्धाचे 9 दिवस झाले आणि 9 दिवस होऊन सुद्धा पांडवांतल्या एकाही प्रथितयश नामांकित योद्ध्याला आपल्याकडून काही क्षती पोचू नये. आणि या उलट 50 पेक्षा अधिक कौरव एकट्या भीमाने आपल्या घशात घातले. आपल्याला लाज वाटेल असा प्रसंग इथे घडतोय. आणि आपले प्रधान सेनापती म्हणवणारे आपले आजोबा पितामह भीष्म काय करतायत? आत्ताच दूताने बातमी आणलेली की आपल्या प्रत्येक जखमेकडे पाहत पितामह भीष्म अधिकाधिक खुश होत आहेत, आनंदी होत आहेत. एवढे अंगावरती वार करून सुद्धा, अंगावरती एकही वार होण्याकरता जागा नसताना सुद्धा प्रत्येक वाराकडे, प्रत्येक जखमेकडे पाहत अर्जुनाची आठवण, अर्जुनाची स्मृती करतायत. ते अर्जुन लहान कसा होता, लहान असल्यानंतर खेळण्यात धनुष्य कसा मागायचा, हळूहळू मोठा व्हायला लागला. 12 वर्षाचा झाल्यानंतर ज्यावेळेला गुरुकुलामध्ये आचार्य द्रोण ज्यावेळेला धनुष्य विद्या शिकवायचे, त्यावेळेला धनुष्य विद्या
शिकता शिकता खरं धनुष्य वापरायला लागला. आणि आज अभिमानाने गर्वाने छाती भरून निघेल असा प्रसंग की समोर प्रत्यक्ष भगवंत गोपाल कृष्ण आपले सारथी बनून आपल्या दासाचं रक्षण करण्याकरता सारथ्य करत असताना आपल्यावर प्रहार करतो. तो कसा दिसतो, कसा धीराने उभा राहतो, कसा धनुष्य वापरतो, कसा बाण वापरतो, म्हणजे निवडणुकीचं चिन्ह म्हणून नव्हे, खरोखर कसा वापरतो. एक एक प्रसंग सुद्धा काटा येण्यासारखा होता. आणि पितामह भीष्म अधिकाधिक खुश होत आहेत. एका बाजूला भगवंताचं नामस्मरण करतायत. असा प्रसंग आपल्या शिबिकेमध्ये असावा अत्यंत वाईट गोष्ट आहे असं दुर्योधन बोलतोय. आपल्याला एकतर पितामह भीष्मांना दगाफटका करून बाजूला करावं लागेल, दुसरी गोष्ट अशी काहीतरी योजना करावी लागेल की पांडव एकामागोमा एक संपतील, आपला विजय होईल. नाहीतर तिसरा पर्याय बोलणार इतक्यातच एक असा खाकरण्याचा आवाज आला. काही जणांचं खाकरणं, आमचे घागबुवा सांगायचे, खाकरणं, काही जणांचं बोलणं, काही जणांचं बघणं आणि काही जणांचं नुसतं स्मितहास्य करणं सुद्धा म्हणाले सूचक असतं मोठं. तसं आवाज आल्यानंतर कळलं हा आवाज शकुनी मामांचा. हा बोला मामाश्री. म्हणाले आपल्याला तिसरा पर्याय दुसरा शोधण्याची गरज नाही. प्रधान सेनापती पद कट कारस्थाने त्यांनी बाजूला करून, पितामह भीष्मांना बाजूला करून आपल्याला नवीन सेनापती योजण्याची गरज आहे. विचार करू नकोस. दुर्योधन म्हणाले पण आपल्या सेनापती होणार तरी कोण? अरे हा कर्ण तुझा प्रिय सखा, असता धरतोसी व्यर्थ काळजीला. मोरोपंतांनी वर्णन केलंय, हा कर्ण तुझा प्रिय सखा, असता धरतोसी व्यर्थ काळजीला. काळजी कशाला करतोस? यशक्ती किती वर्णू, भीतो मनी आणताची काळजीला. ज्या कर्णाच्या शक्तीला मनामध्ये स्मरण करून प्रत्यक्ष काळ घाबरतो, भीतो मनी आणताची काळजीला, ज्या शक्तीला घाबरतो त्या शक्तीने संपन्न असलेला कर्ण इथे आपल्या सभामध्ये उपस्थित असताना कोण सरसेनापती होणार हा प्रश्नच तुझ्या पुढे असता कामा नाही. कर्णाने सुद्धा उभं राहून म्हणावं, हो हो दुर्योधना मला सेनापती कर. आणि बरं का दुर्योधना, मी सेना आहे तोपर्यंत सेनापती कर, सेना संपली तर पती होऊ कुणाचा? दुर्योधन म्हणाले ठीक, पण त्याच्यासाठी करायचं काय? मामाश्रींनी सांगितलं तात्काळ जायचं पितामह भीष्मांच्या शिबिकेमध्ये आणि त्यांच्याशी ही बातचीत करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये 10व्या दिवसाचा म्हणजे उद्याच्या संध्याकाळचा सूर्यास्त व्हायच्या आत सगळे पांडव या पृथ्वीवरून संपले पाहिजेत, निष्पांडवी पृथ्वी झाली पाहिजे, हे त्यांच्याकडून तू वदवून घे. एक सुस्कारा टाकला आणि दुर्योधनाने ते मान्य केलं. आणि रात्री बरोबर साधारणतः 12:30-1चा सुमार असेल, मध्यरात्रीची वेळ. पण पितामह भीष्मांना कुठल्याही परिस्थितीमध्ये झोप लागेना. पितामह भीष्म लेपपट्टी करून झालेली होती, तेल लावून झालेलं होतं. आता फेऱ्या मारतात, हातामध्ये स्मरणी घेतले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. स्मरणी घेऊन स्मरण चाललंय भगवंतांचं. अशा वेळेला दुर्योधन आला, नमस्कार करतो. आजोबा शब्द ऐकले. दुर्योधना काय रे, इतक्या मध्यरात्री आजोबांची आठवण झाली, कशा करता? मान खाली घालून आत प्रवेश केला. दुर्योधन म्हणाला, हो कारणही तसंच आहे. काय कारण आहे? नाही म्हणाले, आज युद्धाचे, बोलायला संकोच होत होता थोडासा, युद्धाचे 9 दिवस झाले, आपल्यापेक्षा 50 पेक्षा अधिक कौरव संपले. पितामह म्हणतात, हो चिंताजनक गोष्ट आहे. दुर्योधन म्हणाले, ही चिंताजनक गोष्ट नव्हे, एवढेच कौरव संपून सुद्धा पांडवांच्यातल्या सोडा त्या सैन्यामधल्या एकाही प्रथितयश सेनापतीला किंवा वीराला आपल्याकडून क्षती पोहोचू नये, ही जास्त चिंताजनक गोष्ट आहे. थोडे खवळायला लागले पितामह. मग म्हणायचंय काय तुला दुर्योधना? नाही म्हणायचं इतकंच, थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर म्हणून स्पष्ट बोलायला सुरुवात केली. जिकडे वपू तिकडे मन, युक्तन शोभेल अन्य थानाते, पायी अनन्य लोटून लावावे काय अन्य थानाते. मोरोपंतांचीच आर्या.
म्हणाले थोडं बोलायचं झालं तर स्पष्टच बोलतो आजोबा, पण तुम्ही आमच्या सैन्यात आमच्या पक्षात पहिल्यापासून आहात, पण तुम्ही अंतःकरणाने मनापासून मात्र पांडवांच्या बाजूने आहात. गोष्ट खरी की नाही? पितामह निशब्द झाले. दुर्योधनाने सांगावं हे म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर असं की आपल्या घरी जर आपली एखादी स्त्री बाळंत झाली तर त्या आपल्या बाळाला लाथेने तुडवून देऊन दुसऱ्याच्या शेजारच्या नवीन बाळंतीण झालेल्या बाळाला आपल्या थानाशी स्तन्य पाजण्याकरता लावावं, असं तुमचं झालं. पायी अनन्य लोटून लावावे अन्य काय थानाते. पितामह भीष्मांच्या कर्णामध्ये शिस ओतल्यासारखं झालं आणि एकदम चवताळले. दुर्योधना तुला म्हणायचंय काय? तुझ्या इथलं अन्न खाऊन तुझे पैसे खाऊन मी भ्रष्टाचार करतो असं म्हणायचंय? दुर्योधनाने ओळखलं की म्हातारा तापलाय. दुर्योधन युवराज हो, तसा राजकारणी. ते म्हणे या बोटावरची धुंकी त्या बोटावर कशी करायची लगेच तात्काळ माहिती. म्हणजे असं नाही आजोबा, असं नाही. मग कसं आजोबा? ही बातचीत फक्त आपल्या पक्षात चालली असं नव्हे, पांडवांच्यातले लोक सुद्धा हेच म्हणतायत. पांडवांच्यात तर आज चर्चा अशी चालली आहे, अर्जुनाचं कौतुक चाललंय, प्रत्यक्ष धर्मराजाची वाक्य आहेत ही. खोटं सगळं सांगत होतं बरं का भीष्माना. धर्मराजाची प्रत्यक्ष वाक्य आहेत आता, की म्हणाले तुमचा लाडका ना तो धर्मराज असं बोलला की आता पितामह भीष्मांचं वय झालं, आता युद्ध धनुष्यबाण तलवार हे त्यांच्या गोष्टी नव्हेत. आता युद्ध बाजूला ठेवावं, शस्त्र बाजूला ठेवावं आणि हातात स्मरणी घ्यावी, नाम करत बसावं. काय माझं धर्म असं बोलला? अंतःकरणाला जखम झाली हो. वारंवार मनामध्ये येत होतं धर्मराज असं बोलणं शक्यच नाही, पण तरी सुद्धा राहवलं नाही. आणि आता मगाशी तापलेले क्रोधायमान झालेले भीष्म आता थंड झाले. विचार करून उत्तर दिलं, तुला काय ऐकायचं ते माझ्याकडून ऐक आता. की उद्या सूर्यास्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी झालेली असेल. जरा कळी खुलली दुर्योधनाची, पण एकदम आनंद झालाय. दाखवणार कसं? बर 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 म्हणाले, जशी तुमची इच्छा. इच्छा त्यांची नव्हे, इच्छा होती या पठ्ठ्याची. जशी तुमची इच्छा, काही हरकत नाही. भीष्म म्हणाले ठीक आहे, रात्र झाली खूप, जा झोप आता जाऊन. दमलायस? मीही दमलोय. दुर्योधन जायला निघाला, दारापर्यंत गेला आणि परत फिरला. पण पितामह, जर असं तुम्ही म्हणताय असं झालं नाही तर, जर पांडवी निष्पांडवी पृथ्वी झाली नाही तर काय करायचं? परत रागावले पितामह भीष्म. ऐकायचंय ना? ऐक. जर निष्पांडवी पृथ्वी उद्या सूर्यास्तापर्यंत झाली नाही तर हा पितामह म्हणवणारा, सरसेनापती बनवणारा भीष्म युद्धातून बाजूला झालेला असेल. सरसेनापती पदाचा, प्रधान सेनापती पदाचा त्याग केलेला असेल या भीष्माने उद्या सूर्यास्तापर्यंत. जा, हेच ऐकायचं होतं ना? जा. खुश स्वारी झाली, दारापर्यंत गेली, परत एक गोष्ट आठवली, परत मागे फिरला. आता काय? दुर्योधन म्हणतो पितामह, पण ही जी चाललेली आपली गोष्ट आहे, तुमची जी प्रतिज्ञा आहे, ती आपल्या दोघांच्यात, आणखीन कोणाला कळता कामा नाही. कारण त्यांना माहिती होतं की ही गोष्ट जर पांडवांपर्यंत पोचली तर ती गोष्ट कृष्णांपर्यंत पोचेल, कृष्णांपर्यंत पोचलं तर असं होणारच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ही जी झाली प्रतिज्ञा, ही गोष्ट झाली, ही बातचीत झाली, ही आपल्यात बरं का, बाकी कोणाला सांगायचं नाही. पितामह म्हणाले ठीक आहे, मी कुणाला सांगणार? बघशील उद्या तू काय होतं ते, तुझ्यात आणि माझ्यात. बस झालं समाधान, जा. दुर्योधन निघून गेला. दुर्योधनाला असं वाटलं की ही गोष्ट कोणी ऐकली नाही. पण जे एक अर्बुदाचं सैन्य, नारायणी सैन्य कृष्णांकडून मागून घेतलं होतं ना, स्वतःच्या पायावरून कुऱ्हाड मारली होती दुर्योधनाने, त्या एक अर्बुदाच्या नारायणी सेनेमधला एक माणूस दूत म्हणून पांडवांच्या, क्षमा करा, पितामह भीष्मांच्या दाराशी द्वारपाल म्हणून काम करत होता. त्याने ही बातमी ऐकली. तिथे होता एक दूत माधवाच, तिथे होता एक दूत माधवाच, तिथे होता, तिथे होता एक दूत माधवाचा, सेवी कौरव परी पक्ष पांडवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, माधवाचा, माधवा. जास्त गाण्यात वेळ काढता कामा नाही, मध्यरात्र उलटून जायला लागली, निरोप पोचायला हवा. आणि म्हणून तो दूत निरोप घेऊन जो तडक निघाला.
जो तडक पोचला तो पहिल्यांदा गोपालकृष्णांच्या पुढे. गोपालकृष्ण काय करत असतील हो? शांतपणे बसले होते. आपण गोपालकृष्णांचं ध्यानाच्या पोजमधलं चित्र पाहतो ना, अगदी असं बसले होते. गोपालकृष्ण महाराज की जय. दूताने हाक मारलं, डोळे उघडले, मात्र बातमी सांगितली, भीष्म हे वदले अशी वाणी, उदयिक निष्पांड विधरणी. काय कुणी प्रतिज्ञा केली? भीष्मांनी केली. भीष्मांनी केली ना, जा ती खरी होणार. कारण भीष्म हे प्रतिज्ञेसाठी पडलेलं नाव आहे, मूळचं नाव देवव्रत आहे. भीष्मांनी केली म्हणजे ती प्रतिज्ञा होणारच. जा, पण जाता जाता एक काम कर, ही जी वार्ता आणलीस, ही जी बातमी आणलीस, ती आधी धर्मराजांना सांग आणि मग माझ्या द्रौपदीला जाऊन सांग. जा. तो दूत गेला. धर्मराज झोपायच्या तयारीमध्ये होते. पांघरून अर्ध्या अंगावर ओढून ठेवलेलं होतं. थोडक्यात आता अलार्म लावणार आणि झोपणार, एवढ्या परिस्थितीत. अर्ध्यापर्यंत पांघरून आणलेलं होतं, इतक्यात दूत समोर आला. महाराज, कौरवांच्या शिबिकेमधून अशी वार्ता आणलेली आहे की पितामह भीष्मांनी अशी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी होणार, आणि तसं नाही झालं तर ते रणांगणाच्या बाहेर जाणार, युद्धभूमीतून माघार घेणार. कुणी केले विचारलं यांनी सुद्धा. पितामह भीष्मांनी केलं. जा मग, खरं होणार. त्याला पाठवलं आणि पांघरून ओढून झोपी गेले. हो, कुल कुल म्हणजे किती असावं युधिष्ठिर. कारण गंमत अशी आहे, दास सगळ्या चिंता, सगळी भय, सगळ्या शंका वाहिलेल्या हो भगवंतांच्या पायाशी. जे काही करायचं ते आता भगवंताला चिंता लागणार. जगी पाहता अन्न देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, समर्थ म्हणाले. आणि तसंही ती प्रतिज्ञा खरी होणार असेल तर आजची एकच रात्र सुखाची ती तरी झोपून घेऊ म्हणून झोपले हो चक्क. जाता जाता द्रौपदीच्या शिबिकेमध्ये ही वार्ता पोहोचवली. द्रौपदीच्या कानामध्ये ही बातमी गेली की उदयिक निष्पांड विधरणी. आपल्या संकट काळामध्ये पहिली आठवण जर भगवंताची होत असेल तर त्याला भक्त असं म्हणावं. माझ्यावर संकट येऊन ठेपलेलं आहे, आता मला आठवण कुणाची होणार? पहिली आठवण जर भगवंताची होत असेल तर त्याला भक्त म्हणावं. आणि म्हणून आता रक्षी चक्रपाणी असं धावा करत 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 कृष्णांच्या शिबिकेमध्ये ही कृष्णा आली. कृष्णा म्हणजे द्रौपदीचंच नाव आहे कृष्णा असं होतं, कृष्णांची ती म्हणून कृष्णा. सगळी वार्ता सांगितली. कृष्ण कसे बसले असतील हो? मंदम हसंतम प्रभया लसंतम वेणुम नितांतम मधुनादयंतम जनस्य चित्तम सततम हरंतम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. त्या वेशामध्ये मुरली वादन करत बसलेले होते शांतपणे. कानामध्ये जाऊन सांगितलं, कृष्णा, पण भीष्मांनी अशी प्रतिज्ञा केली आहे. कोणी केले? कृष्ण भीष्मांनी केले ना? हो. मग ती खरी होणार. धाय मोकलून रडत होती हो द्रौपदी. तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आतापर्यंत आमच्यावर जे उपकार केलेस ते आठव, तसा एखादा आणखीन उपकार कर. तुझ्याशिवाय आता आसरा नाही दुसरा रे भगवंता. कायम म्हणतोस की मी भक्ताला वाचवायला कायम तयार असतो. आता ते ब्रीद खरं कर तुझं, काहीतरी उपाय सुचव. कृष्ण म्हणाले, काही उपाय नाही. द्रौपदी म्हणते, कृष्ण खरंच काही उपाय नाही करे? आत्ता तरी आठवत नाहीये. आठवत नाहीये? खरंच का भगवंतांना आठवत नव्हतं? कधी आठवायचं हे विसरले होते, कळलं का? आणि त्यामुळे नाही आठवते द्रौपदी. हो, काही आठवत नाही. बरं, नाही आठवते कृष्णा. मग द्रौपदी फक्त पाठ फिरवली द्रौपदीने. आणि कृष्णा येते बरं का आता मी. कुठे जातेस? कुठे येतेस? द्रौपदी म्हणाली, जिथून आले तिथे जाते. कुठून जाते? कुठे आली होती? याज्ञसेनी असं नाव होतं द्रौपदीचं. त्यामुळे यज्ञातून प्रकट झालेली, अग्नीतून प्रकट झालेली कृष्णा भगवंता, या देहाला, या मनाला उद्या माझ्यावर येणाऱ्या वैधव्याची जाणीव होऊ नये याकरता ती जाणीव होण्याच्या आत, निष्पांडवी पृथ्वी होण्याच्या आत हा देह अग्नीला समर्पित करून टाकते. येते मी आता. येते हे शब्द ऐकले, येते बरं का असं म्हणून जी मान गरकन वळवली आणि कृष्णाने बासरी हातातनं खाली ठेवली आणि सांगितलं, अगं द्रौपदी, हा थोडं थोडं सुचू लागलं एक उपाय. हा काय असतील हो? त्यांना नाना नाटक गिरीधारी म्हणत नाहीत उगास हो.
पण भक्ताचा पेशन्स, धारिष्ट्य जे बघत असतात ना, सदा सर्वदा देव सन्निध आहे पण कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहिजे हे हो. आता तुझ्या वाचून उपाय नसेल तर जगात वाचून तरी काय आहे, जगून तरी काय आहे, म्हणून आता अग्नीमध्ये देह ढकलूया ही भावना झाली दासाची. त्यावेळेला म्हणाले आता उपाय सुचू लागलाय, काय करायचं? म्हणाले इथे थांब, उपाय सांगत बसत नाही, 5 मिनिटात कीर्तन आवरायचे, चला. आणि म्हणून आत गेले, आपला सगळा वेश उतरवला आणि ढोपरापर्यंत गुडघ्यापर्यंत धोतरस्थ पचांगी ते नेसले, घोंगडी घेतली खांद्यावरती आणि चामड्याच्या चपल्या घातल्या, डोक्यावरती छोटंसं पागोटं बांधलं, मुद्रा काढल्या, नाम काढलं आणि गड्याचा वेश घेतला हो आणि चालायला लागले. द्रौपदी विचारते कुठे जायचंय? बोलायला वेळ नाही, चला चला, तुला पतीचे प्राण हवेत ना, चला. आणि म्हणून तिला हाताशी धरलं. इतर वेळी मखमली पलंग कोसाच्या बाहेर एकही पाय न टाकलेली ही द्रौपदी अनवाणी पायाने चालायला लागली हो. पायाने चालते पुढे पुढे. आज जरा कृष्णांनी रस्ता वेगळाच निवडला होता, पण महाभारताच्या युद्धामध्ये असं वर्णन आहे की प्रेतांचा खच त्या रणांगणावर एवढा पडलेला होता की गिधाडं घिरट्या घालायची रोज. त्या प्रेतांच्या वाटेतून जायला वेळ लागेल म्हणून आड रस्त्याने रानातून रस्ता निवडला आणि जायला लागले भगवान गोपालकृष्ण या कृष्णेसह. नकळत पांडवाना की घेऊन कृष्णेसी कृष्ण शीघ्र निघे. धावायला लागले अक्षरशः हो, कारण सूर्योदय व्हायच्या आत तिथपर्यंत पोचायचे. कुठपर्यंत पोचायचे सांगितलं नव्हतं अजून, म्हणून चालायला लागले पुढे पुढे. कृष्ण कुठे जायचंय? ज्यांनी प्रतिज्ञा केली त्यांच्यापाशी जायचंय. चल एवढ्या रात्री या वाटेने बोलू नकोस, तुला प्राण हवेत ना पतीचे, मी सांगतो तेवढं कर. म्हणून धावायला लागली आणि हळूहळू त्या जंगलातले काटे, टोकेरी दगड, खडे तिच्या पायामध्ये रोतायला लागले आणि रक्ताने माखला हो पाय. स्त्रीचे पाय आठवा, स्त्रीचे पद आठवा, काय किती नाजूक असतात, किती कोमल असतात. आणि थोड्या वेळाने परिस्थिती अशी आली की एक जागा नाही, दगड रोतायला आणि रक्त येण्याकरता. शेवटी कळवळून प्रार्थना केली भगवंताची, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना. पायी खडे रुतती चहूकडे दिसती दुःख सहावेना, चालवेना हरी मजला चालवेना. आले बिपिनी बिकट झाली रजनी निकट, आले बिपिनी बिकट झाली रजनी निकट, किती श्वापदे निकट मज निपट, धीर धरवेना चालवेना हरी मजला चालवेना. चालू ठेवा, मला चालवत नाहीये रे कृष्णा. चप्पल घरी विसरून आले. कृष्णांनी काय करावं, एकतर गड्याचा वेश घेतलेल्या आपल्या दासांचा, देवभावाचा भुकेला दास सेवकांचा झाला आणि आता आपल्या पायातलं पादत्राण काढावं आणि द्रौपदीच्या पुढ्यात टाकावं. कृष्णे हे सरकव पटकन आणि चल, वेळ नाहीये जायला. द्रौपदीच्या मनामध्ये प्रश्न असा आला की ज्या चरणांवरती श्रीकृष्ण चरणारविंदार्पणमस्तु असं म्हणून ज्यांनी प्राण सोडले, त्या चरणांच्या त्या पादुकांच्या मध्ये आम्ही पाय घालायचा काय? कृष्ण आकरीत मांडलंस रे आज, बोलायला वेळ नाहीये. द्रौपदी आहे ते पुढ्यात आता काम करणी, चल बोलायला वेळ नाही. चालवेना चालवेना चालवेना. आणि कृष्ण आणि द्रौपदी पोचले, भीष्मांच्या शिबिकेपर्यंत पोचले. शिबिकेपर्यंत पोचल्यानंतर जवळपास ब्राह्ममुहूर्त जवळच आलेला होता. आता थोड्या वेळातच झुंजू दिसायला लागणार आणि सूर्योदय होणार. त्याच्या आत काम करून परतायचं होतं. द्रौपदीने पाहिलं, छातीची धडधड वाढायला लागली. आता भीष्मांच्या शिबिरामध्ये जायचंय, पण भीष्मांच्या शिबिरामध्ये सगळ्यांना प्रवेश नव्हता. 3च व्यक्तींना, 3च प्रकारच्या लोकांना प्रवेश होता. एक जर पतिव्रता सुवासिनी असेल तर तिला प्रवेश होता. दुसरं कोणी जटी तपी तापसी संन्यासी कोणी आले तर त्यांना प्रवेश होता. आणि प्रत्यक्ष भगवंत आले, गोपालकृष्ण आले तर त्यांना प्रवेश होता. गोपालकृष्णांना हे माहिती आहे. खांद्यावर घोंगडी होती, द्वारपाल रक्षण करत होते, भाल्यांची कात्री केलेली होती. भगवंतांनी पटकन आत उडी मारली शक्यतो, कारण गंमत अशी होती की ते कात्री लावून जरी ते बसलेले होते तरी जेव्हा ही बदलते, ज्या वेळेला त्यांची पाळी, त्यावेळेला त्यांना झोप आलेली असते साधारण त्या दरम्यान. तशी त्यांना पण झोप आलेली होती. यांची नजर चुकवून जर स्वतःलाच जाता आलं तर कामच होणार आहे.
आणि म्हणून उडी मारली, पण त्या घोंगडीचा हपकारा त्या द्वारपालाला लागला आणि अचानक जाग आली. घोंगडी धरली. थांब, कुठे आज चाललास? नाही म्हणाले, पितामह भीष्मांच्या शिबिका हीच का? हो हीच, पण असं कोणीतरी आज जाऊ शकत नाही, काही परवानगी घेण्याची पद्धत आहे की नाही? नाही म्हणाले, आम्हाला काय कळणार, आम्ही अनपढ लोक. बाजूला हो, आज जायला कुणालाही परवानगी नाहीये, कुणालाही प्रवेश नाही आत. कुणालाच नाहीये प्रवेश, कुणालाच नाहीये प्रवेश. बघा, कुणालाच नाहीये प्रवेश. तो द्वारपाल म्हणा, हा म्हणजे तसा आहे प्रवेश, नाही असं नाही. कुणाला आहे ते सांगा. म्हणाले, जर भगवंत गोपालकृष्ण आले तर त्यांना प्रवेश आहे. दुसरं, जर कोणी तडी तापसी संन्यासी आले तर त्यांना प्रवेश आहे. आणि म्हणाले, कोणी कुलस्त्री असेल, सुवासिनी पतिव्रता असेल तर तिला प्रवेश आहे. म्हणाले, असं ना, हे बघ, ही माझ्या बरोबर जी आलेली ती कुलस्त्री आहे, पतिव्रता आहे, तिला घेऊन चला, जा. म्हणून तिला नाईलाजाने आत पाठवलं. जाताना विचारलं गोपालकृष्णांना, कृष्णा, इथवर रात्रीची मी एकटी आले, कुणाबरोबर आलीस असं विचारलं भीष्मांनी, तर काय उत्तर द्यायचं, काय बोलावं कृष्णांनी आपल्या दासासाठी? कृष्णे, द्रौपदी आज जाऊन एवढंच सांग, भीष्मांनी विचारलं तर, तुझा जोडा राख्या आलाय असं सांग. जोडा राख्या म्हणजे चप्पल राखणारा गडी आलाय असं सांग. काय भावं दासांकरता भगवंतानी, याचं अंतिम टोक आहे. अंगावर शहारा आला, बोलत बसू नको कृष्णे, आज जा. म्हणून आज ढकललं अक्षरशः कृष्णांनी तिला. आज पितामह भीष्म अजूनही झोपलेले नव्हते, स्मरणी घेऊन भगवंताचं नामस्मरण करत होते, येरझारा घालत होते. मनामध्ये प्रश्न पडतायत की समजा सुभद्रा उद्या आली, समजा द्रौपदी उद्या आली, कुंती माता आली, तर त्यांना मी कुठल्या भावनेने तोंड दाखवणारे? त्यांच्या नजरेला नजर तरी मला भिडवता येणार आहे का? द्रौपदीने जाब विचारलं तर मी काय उत्तर देणार आहे? इतकं म्हणणार, इतक्यात त्या झिरझिरी पडद्याच्या बाहेर असलेल्या द्रौपदीने ती हातातली कंकण वाजवून नमस्कार केला. नमस्कार करते हा पितामह. आणि कंकणांचा आवाज आला की मुखामधून आशीर्वाद एकच देण्याची सवय. अष्टपुत्रा सौभाग्यवती, बोले भीष्म ख्यात कीर्ती, येरी म्हणे मी पांडव सती, दर्शना लागी पातले. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हटलं आणि काम झालेलं होतं. द्रौपदीने विचारलं, हा आशीर्वाद या जन्माकरता देणार का पुढच्या जन्माकरता देणार? म्हणून तो पडदा सार दिशे बाजूला केला. द्रौपदी दिसली. कुणाबरोबर आलेस हे विचारलं सुद्धा नाही. हो, कुठे आहेत भगवंत? द्रौपदी म्हणते, भगवंत नाही आलेत, माझा जोडा राख्या आलाय. जोडा राख्या, जोडा राख्या, तुझ्या सौभाग्याचा जोडा राखणारा गोपालकृष्ण तुझ्या बरोबर आलाय. कुठं आहे? बाजूला हो, गोपालकृष्ण समोर वडाच्या खाली बसलेले होते. जाऊन चरणांवर लोटांगण घातलं. म्हणाले, भक्तांकरता ही नाना सोंग घेता आणि आम्हाला इथवर येऊन दर्शन नाही? त्याच्याकरता वेगळी तुमच्या कल्याणाची सोय केली, काय हवंय ते मागून घ्या. एकतर म्हणाले, तुमच्याकडून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद सुटलेलाच आहे, त्याप्रमाणे वागा, ते होणारच आहे. पण म्हणाले, मी युद्धभूमीतून बाजूला होण्यास कारण काय? त्याच्यासाठी म्हणाले, वेगळा जिन्नस आहे शिखंडी नावाचा, काळजी करू नका. आणि म्हणून ह्या दासाचं रक्षण झालं. पांडव नावाचे जे भगवंताचे दास होते, द्रौपदी नावाचे जे अनन्य दास होते, त्यांचं रक्षण, त्यांचं कल्याण तर या आशीर्वादाने झालंच, भगवंताने केलंच. पण अखेरचं मागणं भीष्मांना सुद्धा बोलावून घेतलं. कारण भीष्मा ह्या अख्ख्या महाभारतामधले एक असे दास होते की ज्यांची भक्ती कोणाला दाखवण्याकरता नव्हती. होते पर पक्षामध्ये, पण तरी सुद्धा आनंद मानायचे की माझ्यासमोर रोज मला भगवंत दिसतात युद्ध करताना, याच्यापेक्षा काय असावं आणखीन. आणि म्हणून भगवंताचे अनन्य दास ते होते. आणि म्हणून त्याने विचारून घेतलं, तुमचं काय मागणं आहे शेवटचं? भीष्मांनी सांगावं, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जिव्हा पर हरि भजन हो, जब सास तन से निकले. तथास्तु म्हटलं आणि त्याप्रमाणे झालं का नाही पहा. ज्यावेळेला शांती आणि अनुशासन पर्वामध्ये भीष्मांनी सगळा राजधर्माचा उपदेश केल्यानंतर भीष्मांचा शेवट, ज्यावेळेला भीष्मांचे शेवटचे काही श्वास शिल्लक होते, त्या प्रत्येक श्वासागणित विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू इत्यादी जे सहस्रनाम आपण म्हणतो, ते प्रत्येक श्वासाला भीष्मांच्याकडून आलेलं हे नाम आहे. अशा रीतीने त्यांचं ते नाम घेऊन झाल्यानंतर सुद्धा त्यांची प्राणज्योती भगवंतांच्या हृदयामध्ये विलीन झाली असं वर्णन आहे. म्हणजे ते सुद्धा जीव आणि शिवाचं ऐक्य दासाचं करून दिलं. आणि म्हणूनच पांडवांचंही रक्षण, त्यांच्या ऐहिक जीवनाच्या कल्याणाकरता साह्यभूत भगवंत झाला, दासाला साह्य झाला. आणि त्याची परिणती जर कशामध्ये होत असेल अंतिम, तर
जीव आणि शिवाचं ऐक्य सुद्धा भगवंतांनी करून दाखवलं. इति अलम दासा साह्य नारायण होय रक्षिता आपण करणेन लगे काही चिंता भयन धरावे तत्वता. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वेळेच्या खूपच पुढे गेल्यामुळे सगळ्या मायबाप श्रोतेंचं माफी मागतो आणि इथे वाणीला स्वल्प विराम देतो. दोन्ही साथीदारांना, तिन्ही साथीदारांना धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो.